मी रेखा. मी तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे की प्रिन्स कट कसा कटिंग करायचा ते. तर बघा मी तुम्हाला शिकवते. बघा मी प्रिन्स कट करण्यासाठी उंची म्हणजे प्रिन्स कट करण्यासाठी सगळे माप घेतलेले आहे. माझी उंची आहे 12, मागचा गळा 2.5, बाही 9, दंडगेर 8.5, कमर 26, छाती 30, पुढचा गळा 6. तर आपल्याला फक्त याच्यातलं काय लागणार आहे प्रिन्स कट करण्यासाठी? पूर्ण उंची, दंड ते नाही लागणार आहे, कमर पण नाही लागणार आहे, आणि छाती, आणि बस एवढंच आपल्याला लागणार आहे, पूर्ण उंची आणि छाती. तर बघा हे बघा मी तुम्हाला सांगते. आपण इथे ठेवूया माप. हे बघा आपण इथे माप ठेवूया. हां ठेवूया. आता बघा आपल्याला करायची आहे पूर्ण उंची. आपली पूर्ण उंची किती आहे? 12. तर आपण 12 आणि योगपट्टीत 12 आणि 1 इंच मिळवायचं. किती झाले? 13. आपण 13 वर टिक मार्क करूया. हे बघा आपण या साईडला पण 13 वर टिक मार्क करूया. झालं. आता आपण पूर्ण एक रेष देऊन घेऊया. हे बघा पूर्ण एक रेष देऊन घेऊयात. हां हे बघा. आता बघा आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. आता शोल्डर हा पण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते की आपल्याला शोल्डर हा 5.5 इंचाचा घ्यायचा आहे. हा बघा आपण घेणार आहोत शोल्डर 5.5 इंचाचा आणि गळा 2.5 इंचाचा. आहे बघा आपण घेतलेला आहे शोल्डर 5.5 इंचाचा. तसेच आपण मुंडाही आपला 5.5 इंचाचाच घ्यायचा आहे. हा बघा म्हणजे 5.5 इंच. हा बघा 5.5 इंचाचा. ठीक आहे. आपण आता जॉईन करून घेऊया. आता आपली छाती. आपण आता छातीचा माप काढूया. आता आपली छाती किती आहे? 30 इंचाची. तर आपल्याला 30 इंचचा चौथा करायचा. हे बघा 30 कुठे? हे बघा 30 ही आहे 30. आता 30चा आपण चौथा भाग करूया. हे बघा एक फोल्ड करूया. ही झाली एक फोल्ड. आता परत आपण अशी दुसरी म्हणजे 4 फोल्ड करूया. हे बघा झालं. हे बघा 1 2 3 आणि 4 हे झाले 4 फोल्ड. हां आता आपला किती येतोय 4 फोल्डने? 7.5 इंचाचा. आता 7.5 इंचाचा. ठीक आहे. हे बघा आता 7.5 इंचाचा. आता त्याच्यात आपण 1.5 इंच मिळवायचा. कधीही छातीत 1.5 इंच मिळवायचा. हे बघा 7.5, अर्धा 8 आणि हे 9 इंच. ठीक आहे. आता आपण इथे खाली आपण 9 इंचावर टिक मार्क करूया. ओके. आता आपण त्याला जॉईन देऊया. हा झाला आपला पूर्ण पुढचा भाग. हे बघा आता आपण गळ्याचा माप घेऊया. आता आपला गळा किती आहे? 6. तर आपण इथे देऊया 6.5. अर्धाच इंचचा माप. अर्धाच इंचचा कधी बी खालूनच पट्टी घ्यायची आणि अर्धाच इंच पुढच्या गळ्यात किंवा मागचा गळा असो किंवा पुढचा गळा असो, पुढच्या किंवा मागच्या गळ्यात फक्त अर्धाच इंच मिळवायचा आहे. ठीक आहे. आता हा मी मिळवते. हा बघा किती आहे? गळा 6 आहे ना, तर 6.5 घ्यायचा. म्हणजे आपल्याला कटिंग करायला वगैरे पण लागतो ना. 6.5 आणि त्याच्यात अर्धा इंच मिळवायचं. किती झाले? 7. बघा 7 वर मी टिक मार दिलेली आहे. हे बघा आता मी 7 वर टिक मार दिली आहे. तेच 2.5. हां हे बघा आता आपण रेष देऊया. ठीक आहे. आता आपण शेप देऊया नॉर्मल असा. आला. हा झाला पुढचा गळा. हे बघा इथे लिहिते पण मी पुढचा गळा. ठीक आहे. ही बंद बाजून आपल्या साईडून ठेवलेली आहे आणि ओपन बाजू त्या साईडून ठेवलेली, म्हणून हा आपला एक पुढचा गळा. आता मुंडा. आता मुंड्यात हा नेहमी 1 इंच मिळवायचा आहे. हा बघा 1 इंच. हे बघा 1 इंच मिळवायचं आहे.
मुंड्यात कधी 1 इंच मिळवायचं, पुढचा भाग असेल तर पुढच्या भागात 1 इंच मिळवायचे. झाला, हे झाला आपला चौकोन. आता प्रिन्स कट. आता प्रिन्स कट कसं कटिंग करायचं आहे मी तुम्हाला सांगते. बघा, इथे 3.5 इथे द्यायचे 3 वर टिक मार, बघा 3 वर, आणि इथे द्यायचे 4 वर. ठीक आहे, इथे दिले 4 वर, तर इथे द्यायचे, इथे पण द्यायचे आपल्याला 3.5 4 किती घेऊ शकता आहे बघा. हां, आणि आता इथे आपण 3 वरती टिक मार देऊ. ठीक आहे, आता जर तुम्हाला बघा स्केच पेननी तुम्हाला जर हे करता स्केच पेननी बघा, डार्क पेन जर तुम्हाला आकार नसेल देता येत तर आपण खडूचाही इस्तेमाल करू शकतो. हा बघा खडू. आता हे बघा असं घेऊन हा झाला आपला प्रिन्स कट. हा झाला आपला प्रिन्स कट. आता बघा मी तुम्हाला सांगते, हा प्रिन्स कट कोयकांना व्यवस्थित बसत नाही. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगते, म्हणजे हे प्रिन्स कट व्यवस्थित बसले. बघा, ही झाली आपली 3 वर टिक मार केली. 3 वर टिक मार केली का इथून खालून 2 सोडायचे. हे बघा 2 सोडले का आता ही जी रेष आहे ना, ही जी रेष इथे अशी जॉईंट करायची. हे बघा, झाले, ही जी रेष आहे ती आपण इथे जॉईंट करायचं. आता हा भाग आपला कापला जाईल. हा भाग कापला गेला तर ब्लाऊजाची फिटिंग व्यवस्थित येणार नाही. तर हा भाग आपण इथे वाढवणार. हे बघा 2 इंच. ठीक आहे, हे बघा 2 इंच. हां, तशीच आपण त्याला आडवी रेष देऊया. हा झाला आपला प्रिन्स कट. आता तुम्हाला जर समजला नसेल तर मी तुम्हाला याच्यावर लिहूनही देते. हे बघा, आपण घेतलेला आहे शोल्डर. आपला शोल्डर किती आहे? 5.5 इंचचा आहे. बघा, मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला लिहून देते म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल. आपला शोल्डर हा 5.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि गळा घ्यायचा आहे 2.5 इंच. हे बघा, गळा झाला आपला 2.5 इंचाचा. आता मुंडा हा आपला जेवढा शोल्डर असेल तेवढाच मुंडा हे असला पाहिजे. हा बघा 5.5 इंच झाला, 5.5 इंचाचा. आणि गळा घेतलेला आहे. गळा हा नेहमी जेवढी आपली पट्टी असेल तेवढाच घ्यायचा आणि त्याचा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा. गळा घेतलेला आहे मी 7 इंचाचा, 6.5 इंचाचा, 7 इंचाचा. ठीक आहे, आता बघा, आता इथून माप घेतलेलं आहे आपण 3.5 इंच. हे बघा किती घेतलेलं आहे आपण, 3 इंच. ठीक आहे, हे बघा 3 इंचचा इथून इथे माप घेतलेला आहे. इथून इथे घेतलेला आहे आपण 3 इंचचा माप. इथून इथे 3 इंच, इथून इथे 3 इंच, आणि इथून घेतलेला आहे आपण 4 इंच. इथून आपण 4 इंचचा घेतलेला आहे, ते मी नाही दाखवते. आता इथून आपण डायरेक्ट अशी रेष दिलेली. हे बघा, प्रिन्स कट दिलेला आहे. इथून सोडला आपण 2 इंच. हे बघा, इथून सोडला आपण 2 इंच. हे बघा, तिथून आपण अशी एक रेष जॉईन करून घेऊया. तेच आपण इथे 2 इंच वाढवलेले आहेत. ठीक आहे, तेच आपण इथे 2 इंच वाढवले आहेत. हे बघा, मी 2 इंच वाढवणे. ठीक आहे, 2 इंच वाढवले आणि मुंड्यात आपण सोडलेला आहे 1 इंच. ठीक आहे, आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते. कटिंग कशी करायची ते हे बघा, दाखवते कटिंग करून. बघा, आता आपण एवढं पूर्ण कटिंग केलेलं आहे. आता आपण हे पूर्ण कटिंग केलेलं आहे योगपट्टी. आता हे बघा, मी आता हे पण कट करून दाखवते.
ही झाली सुंदर अशी आपली प्रिन्स कट तयार. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. धन्यवाद.